सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. नमस्कार, मी आशा सोनवणे. आशाच नित्यधरा हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सगळ्यांचं जे फर्स्ट टाइम जॉईन करत आहेत त्या सर्व मेंबर्सचे वेलकम आहे. आज आपण जे मेडिटेशन घेणार आहोत तर त्याचं नाव आहे सेल्फ लव्ह. आजपर्यंत आपण बऱ्याच लोकांवरती प्रेम केलेलं आहे, पण आजपर्यंत प्रेम फक्त दिलंय आपण. कधी स्वतःवरती ते अनुभवलं नाहीये किंवा केलं नाहीये. किंवा जे आपलं शरीर असतं, खूप इम्पॉर्टंट आहे शरीर, पण कधीच त्याला आपण थँक यू बोलत नाही. इव्हन की त्याची केअर सुद्धा घेत नाही. तर डबल आज आवाज येतो. माईक बंद करा सगळ्यांनी. आता येतोय व्यवस्थित? तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला ते आपल्या शरीराबद्दलचं प्रेम, ग्रॅटिट्यूड आपल्याला व्यक्त करायचं आहे. स्वतःवरचं प्रेम आपल्याला आजच्या सेशनमधनं अनुभवायचं आहे. ओके, आजचं जे मेडिटेशन असणार आहे तर अगदी बिगिनर्स जे असतात, ज्यांनी कधीही मेडिटेशन केलेलं नाही, अशा सर्वांसाठी ते मेडिटेशन असणार आहे. त्यासाठीचे अगदी बेसिक नियम असतात की आपल्याला जर पॉसिबल असेल तुम्हाला तर खाली आसन घेऊन बसायचे असते. जर शक्य नसेल खाली बसणं जास्त वेळ 20 मिनिटापर्यंत मांडी घालून बसू शकत नसाल तर तुम्ही चेअरवरती बसलात तरी पण चालेल. ठीक आहे, आपल्याला एक पाण्याचा ग्लास लागणार आहे, तो सगळ्यांनी सोबत भरून ठेवायचा आहे. त्यानंतर मेडिटेशन चालू असताना कोणीही माईक ऑन करून बोलणार नाही किंवा हालचाल नाही करायची आणि डोळे पण उघडायचे नाहीयेत. ज्या पण काही कुठल्या गोष्टी मी सांगणार आहे त्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्या गोष्टी अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, बरेचसे नवीन मेंबर्स आज जॉईन झालेले आहेत. असू शकतं फर्स्ट टाइम जमेल नाही जमल, बट प्रयत्न करायचा की जे काही मी इन्स्ट्रक्शन देते तसं तसं अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सगळ्यांनी पाण्याचा ग्लास भरून ठेवला असेल अशी मी अपेक्षा करते. तर ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे आपलं शरीर, मन आणि आत्म्याच्या शांततेच्या अवस्थेत नेणारी एक सुंदर असा आत्म्याचा प्रवास आपण त्याला म्हणूयात किंवा एक प्रक्रिया म्हणूयात, की जेणेकरून त्या पोझिशनला गेल्यानंतर किंवा त्या स्टेजला गेल्यानंतर आपलं मन, शरीर आणि आत्मा एकत्र होत असतो. आणि याचे अनेक फायदे आहेत. आतापर्यंत तुम्ही भरपूर ऐकलं असेल, अनेकांनी अनुभवलं पण आहे. जे फर्स्ट टाइम अनुभवणार आहेत, नक्कीच त्यांना या गोष्टीचा लाभ होणार आहे किंवा जी आत्मिक शांतता काय असते, हे तुम्हाला नक्कीच पुढच्या काही मिनिटांमध्ये फील होऊ शकतं. ओके? तर आज आपण या सेल्फ लव्ह मेडिटेशनद्वारे आपल्या अंतर्मनाशी आणि आपल्या संपूर्ण सदृढ शरीराशी संपर्क साधणार आहात. ओके, आय होप की ते सगळे अगदी व्यवस्थित आहेत. ते आपल्याला मेडिटेशन नंतर कळणारच आहे की खरंच आपण किती भाग्यवान आहोत किंवा किती लकी आहोत की आपल्याकडे एवढी मोठी संपत्ती असताना देखील आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी निगेटिव्ह विचार करत असतो. एवना की याच्याकडे हे, याच्याकडे ते, माझ्याकडे नाही. पण आपल्याकडच्या असणाऱ्या संपत्तीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग काय होतं, वेळ मग ती पण हिरावून घेते आपल्याकडनं आणि मग तेव्हा कळते की या गोष्टींची व्हॅल्यू काय असते. या ध्यानामुळे आपल्याला आपल्या बहुमूल्य शरीराची, स्वतःच्या अस्तित्वाची आणि आपल्या जीवनातील प्रत्येक आशीर्वादाची जाणीव आज होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथून पुढे नक्कीच वाटेल की आपण आपल्या शरीराची केअर करणं किती महत्वाचं आहे. ओके, चला तर या सुंदर प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यासाठी सगळ्यांनी आसनावरती आहात तिथे मांडी घालून ताठ बसायचं आहे. मेडिटेशनमध्ये ताठ बसणं फार गरजेचं असतं. आपले 7 चक्र ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं असतं. आपल्या पाठीच्या कानामध्ये 7 चक्र असतात आणि त्या चक्राच्या माध्यमातून ही ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत असते. शक्य असेल तर सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा, माईक बंद ठेवा, जेणेकरून जी पण काय एनर्जी आहे मला तुमच्याकडे पाठवता येईल. ओके, डोळे हलके बंद. मेडिटेशन चालू असताना कोणीही डोळे ओपन करून बघणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यामुळे काय होतं की एनर्जी डिस्कनेक्ट होत असते.
डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, श्वासांवरती लक्ष केंद्रित करत ध्यानस्थ अवस्थेत आपल्याला बसायचे आहे. हाताच्या मुद्रा लावायच्या आहेत. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करत इथून पुढे जे पण काही इन्स्ट्रक्शन मी देणार आहे त्याला फॉलो करायचं आहे. कृपया सर्वांनी शांत आणि एकांत जागी बसायचं आहे. पुढील काही मिनिटे कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे. हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपले शब्द आणि आपले सकारात्मक विचार आपल्या जीवनात सुंदर परिवर्तन घडवू शकतात. आज त्या विचारांची शक्ती आपण प्रत्यक्षात अनुभवणार आहोत. चला तर या सुंदर ध्यानाची आपण सुरुवात करूयात. तुम्ही जिथे कुठे बसला आहात तिथून अनुभव करायचा आहे की तुम्ही तिथून एका सुंदर प्रवासाला निघाला आहात. अनुभव करायचा आहे की तुम्ही जिथे कुठे बसला आहात तिथून तुमचा हा प्रवास विचारांच्या माध्यमातून सुरू करायचा आहे. अनुभव करा, तुम्ही एका निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न जागी पोहोचला आहात. अतिशय सुंदर अशी मनमोहक ही जागा आहे, अगदी तुमच्या आवडीची. जिथे फक्त आणि फक्त शांतता आहे, फक्त आनंद आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. पूर्णपणे निवांत आहात. आजूबाजूला कोणीही नाही, अगदी एकांतात तुम्ही बसले आहात. तिथे आज तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी आला आहात. स्वतःवरती प्रेम करण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी तिथे तुम्ही आला आहात. आता तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या येणाऱ्या श्वासांवरती केंद्रित करायचे आहे. हळूवार दीर्घ श्वास आत घेताय. हळूवार बाहेर सोडत आहात. हळूवार दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. अनुभव करा, तुमच्या येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा आत्मसात करत आहात. हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरातील ताण, चिंता, दुःख, भीती आणि सर्व नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. तुम्ही हलके होत आहात. शांत होत आहात. आतून एक आनंद निर्माण होत आहे. चेहऱ्यावरती सगळ्यांनी स्माइल ठेवायचं आहे. स्माइल. खूप छान. आता हळूहळू तुमच्या शरीराकडे लक्ष केंद्रित करा.
तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेले स्पंदन याकडे लक्ष केंद्रित करायचे. ज्या ऊर्जेचा प्रवाह, ऊर्जेचा संचार तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये होतोय त्याकडे लक्ष केंद्रित करायचंय. चेहऱ्यावरती सुंदर स्माइल ठेवायची आहे. आता तुमचे दोन्ही हात हृदयावरती ठेवायचे आणि स्वतःला सुंदर भेट द्यायची आज. स्वतःच्या प्रेमाची भेट, स्वतःच्या स्वीकाराची भेट. चला तर सुरुवात करूया या सुंदर भेटीची. तुमच्या शरीरातील स्पंदनावरती लक्ष केंद्रित करायचे. शरीरातील स्पंदनांकडे लक्ष केंद्रित करायचे. आता बंद डोळ्यांनी तुमच्या डोळ्यांकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचंय. किती सुंदर तुमचे डोळे आहेत. आता त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे. जो कधी न साधलेला संवाद आज तुमच्या अवयवांसोबत तुम्ही साधणार आहात. प्रिय माझ्या डोळ्यांनो, तुमचे मनापासनं आभार. तुमच्यामुळे मी माझ्या आई-वडिलांना पाहू शकलो. माझ्या मुलांचे हसरे चेहरे पाहू शकलो. निसर्गाचे सौंदर्य पाहू शकलो. जीवनातील सुंदर क्षण अनुभवू शकलो. धन्यवाद माझ्या डोळ्यांनो. इतके वर्ष तुम्ही मला जी दृष्टी प्रदान केली त्याबद्दल धन्यवाद तुमचे. आता तुमचे लक्ष तुमच्या कानांकडे केंद्रित करा. प्रिय माझ्या कानांनो, तुमचे मनापासनं आभार. तुमच्यामुळे मी माझ्या प्रिय व्यक्तींचा आवाज ऐकू शकली. माझ्या मुलांचे हसू ऐकू शकली. संगीताचा आनंद घेऊ शकली. प्रेमाचे शब्द ऐकू शकली. धन्यवाद माझ्या कानांनो. आता तुमचे लक्ष तुमच्या हृदयाकडे केंद्रित करा. प्रिय माझ्या हृदया, तुझे मनापासनं आभार. तू माझ्यासाठी जन्मापासून अखंडपणे कार्य करत आहेस. मी झोपलेला असतानाही तू जागा असतोस. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत जीवन पोचवत आहेस. माझ्या प्रत्येक आनंदात, माझ्या प्रत्येक संघर्षात तू माझ्या सोबत आहेस. इतके वर्ष तू माझ्या शरीरात माझी साथ दिल्याबद्दल हे माझ्या हृदया, मी तुझे मनापासनं आभारी आहे. आता तुमच्या श्वासांकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. तुमच्या शरीरामध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे लक्ष केंद्रित करा. प्रिय माझ्या श्वासांनो, तुमचे मनापासनं आभार. तुमच्यामुळे मी जिवंत आहे. प्रत्येक नवीन दिवस अनुभवत आहे. प्रत्येक नवीन संधी स्वीकारत आहे. प्रत्येक क्षणी जीवन जगत आहे. धन्यवाद माझ्या श्वासांनो. इतकं वर्ष निरंतरपणे तुम्ही माझी साथ देत आहात. आता तुमच्या हातांकडे लक्ष केंद्रित करा. दोघे हात मांडीवरती ठेवायचेत. आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करा आणि आपल्या हातांकडे विचाराच्या माध्यमातून बघायचं आहे. प्रिय माझ्या हातांनो, तुमचे मनापासनं आभार. तुमच्यामुळे मी माझ्या प्रिय व्यक्तींना मिठी मारू शकते. माझे सर्व काम मी करू शकते. इतरांना मदत करू शकते. माझी सर्व स्वप्न पूर्ण करण्याचा मी तुमच्या माध्यमाने प्रयत्न करत आहे. आज जे काही कार्य मी करते ते फक्त आणि फक्त माझ्या हातांमुळे शक्य आहे.
धन्यवाद माझ्या श्वासांनो, धन्यवाद माझ्या हातांनो. तुमच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट शक्य करू शकत आहे. आता तुमच्या पायांकडे लक्ष केंद्रित करा. तुमच्या दोन्ही पायांकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रिय माझ्या पायांनो, तुमचे मनापासून आभार. तुमच्यामुळे मी माझ्या आयुष्यात इतका प्रवास करू शकली, माझ्या कुटुंबासाठी धावू शकली, माझे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने चालू शकली, प्रत्येक अडचणीत पुढे जाऊ शकली, प्रत्येक संकटात अगदी ठामपणे उभी राहू शकली. धन्यवाद माझ्या पायांनो, तुमच्यामुळे माझा संपूर्ण शरीर स्थिरतेने उभं राहू शकलं. आता तुमच्या संपूर्ण शरीराकडे लक्ष द्यायचे आहे. प्रिय माझ्या शरीर, तुझे मनापासून आभार. कदाचित मी तुला अनेकदा दुर्लक्ष केलं असेल, कधी तुझ्यावरती टीका केली असेल, पण आज मी तुझा सन्मान करत आहे, तुझा रिस्पेक्ट करत आहे. तुमच्या संपूर्ण शरीराशी संवाद तुम्हाला साधायचा आहे. अनेकदा झालं असेल, तुम्ही टीका केली असेल तुमच्या शरीरावरती, पण आज एक रिस्पेक्टची भावना तुमच्या मनामध्ये त्या शरीराप्रती निर्माण झाली आहे. हे माझ्या शरीरा, तू मला आयुष्याचा प्रत्येक अनुभव दिला आहेस, आनंदाचे क्षण दिले आहेस, शिकण्याची संधी दिल्या आहेत आणि आजही तू माझ्यासाठी प्रेमाने कार्य करत आहेस. आता मनात म्हणायचे आहे, अगदी कॉन्फिडंटने या अफर्मेशन तुम्हाला बोलायचे आहेत. मी स्वतःवरती प्रेम करत आहे. मी स्वतःची किंमत ओळखली आहे. मी एकटीच पुरेशी आहे. मी स्वतःला जशी आहे तशी स्वीकारत आहे. मी स्वतःचा आदर करत आहे. मी स्वतःवरती प्रेम करत आहे. मी स्वतः प्रकाश आहे. मी स्वतः आनंद आहे. माझ्या या सुंदर शरीरामुळे आज मी जीवनाचा आनंद घेऊ शकली आहे. तुमच्या संपूर्ण शरीराचे, तुमच्या प्रत्येक ऑर्गन्सचे आभार मानायचे आहेत. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तुमचं लक्ष केंद्रित करत प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे आहेत. आता काही क्षण या सुंदर भावनेमध्ये तुम्हाला राहायचे आहे. तुमच्या हृदयात प्रेम अनुभवा. तुमच्या हृदयाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे आणि ती प्रेमाची भावना अनुभवायची आहे. तुमच्या शरीरातील कृतज्ञता अनुभवायची आहे. तुमच्या शरीरामध्ये असणारी कृतज्ञता तुम्हाला अनुभवायची आहे. तुमच्या मनात शांतता अनुभवायची आहे आणि स्वतःला सांगा, आजपासून मी स्वतःवर अधिक प्रेम करेल. आजपासून मी स्वतःवर अधिक प्रेम करेल. आजपासून मी स्वतःची अधिक काळजी घेईल. आजपासून मी स्वतःची अधिक काळजी घेईल. आजपासून मी माझी किंमत ओळखेल. आजपासून मी माझी किंमत ओळखेल. माझ्या शरीराची किंमत ओळखेल. आज तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टींना धन्यवाद करायचे आहे. प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक सेलला थँक्यू बोलायचे आहे. आता हळूहळू तुमच्या श्वासांकडे लक्ष केंद्रित करा.
हळूहळू श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. हळूवार हातांची आणि पायाची हालचाल करायची आहे. तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या स्पंदनांकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. हाताची आणि पायाची हालचाल हळूवार करायची आहे. हळूवार परत या. हळूवार परत यायचंय. दोघं हात रब करायचे आहेत. रब युअर हँड. आणि ही संपूर्ण ऊर्जा तुमच्या डोक्यापासनं तळपायापर्यंत घ्यायची आहे. स्वतःचे आभार मानायचेत. आपल्या आईवडिलांचे आभार मानायचेत. आपल्या गुरुजनांचे आभार मानायचे आहेत. संपूर्ण ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. तुमच्या शरीराचे आभार माना, ज्याच्यामुळे आज तुम्ही इथे बसू शकलात. हळूवार परत यायचंय. रिलॅक्स. रिलॅक्स. जे पाणी तुमच्या जवळ आहे ते पाणी प्यायचे आहे. कसा होता आजचा अनुभव? कळाली आपल्या शरीराची व्हॅल्यू? आज एक एक ऑर्गॅन किंवा एक एक गोष्ट जर कोणी मेडिकल याच्याशी संबंधित असेल तर किती त्याची व्हॅल्यू असते? किडनी रिप्लेस करायची म्हटली म्हणजे तर लाखोचा खर्च येतो. एखाद्याचं हृदय पाहिजे असलं तर लाखोचा खर्च येतो. आज तुमच्या प्रत्येक शरीरातील प्रत्येक निरोगी अवयवाची किंमत करायला शिका, कारण की खूप बहुमूल्य या गोष्टी निसर्गाने आपल्याला दिल्या आहेत. आजपर्यंत प्रत्येक गोष्टीचा शोध लागलाय, पण रक्त बनवणं कसं असतं याचा शोध अजून लागलेला नाही, किंवा आर्टिफिशियल ऑर्गॅन पण अजूनपर्यंत बनत नाहीयेत. जे काही भगवंताने ब्रह्मांडाने निर्माण केलंय, देवाची जी निर्मिती आहे त्याचा रिस्पेक्ट करा. आपल्या शरीराचा रिस्पेक्ट करा, त्याच्यावरती प्रेम करा. जोपर्यंत आपण स्वतःवरती प्रेम करत नाही तोपर्यंत इतर लोकही आपल्यावरती प्रेम करणार नाहीत किंवा आपली व्हॅल्यू करणार नाहीत. आणि आजच्या मेडिटेशनचा तोच उद्दिष्ट होता की जगाचं कल्याण करा, पण सुरुवात आपल्यापासून कर. सो असेच मेडिटेशन आपल्यासाठी नियमित आता इथून पुढे होत जातील. तर कसा होता आजचा अनुभव? कृपया आपला व्हॅल्युएबल फीडबॅक, एक्सपिरियन्स शेअर करा. काय ऊर्जा जाणवली? या मेडिटेशन नंतर काय रिअलाइज झालं किंवा काय चूक तुम्ही आतापर्यंत करत होतात जी की तुमच्या लक्षात आली? येस, कोण आपला फीडबॅक पहिले शेअर करणार? बोला नीता पालन मॅडम. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आजचा अनुभव खूप छान होता. आपण कधी स्वतःवर प्रेमच केलं नाही, कधी आपल्यावर स्वतःवर कधी बघितलेलंच नाही की काय आहे आपलं शरीर. चालतंय चालतंय, पळतंय, काम करतंय, धावतंय, पण कधी त्याला थँक्स तर कधीच सांगितलं नाही. पण आज थँक्स सांगितल्यानंतर ते इतकं बरं वाटतंय की जणू काही मनातलं ओझं कमी झाल्यासारखं झालंय. खूप खूप करेक्ट. छान वाटलं आज. एकदम मस्त वाटलं. आणि तुमच्याकडनं शिकलेले एंजल आणि मसाला रेडमीज हे तर खूप खूप मस्त आहे. अगदी म्हणजे ग्रेट ग्रेट आहे आणि खूप मला उपयोगी पडले ते सगळं. एंजलचं तर काम तर इतकं मस्तच आहे की काय सांगू नका. प्रत्येक वेळी माझं काम सगळंच होऊन जात आहे. आणि मसाला रेमडीज मी आता दुसऱ्यांना देते आणि ते सगळं चालू केलंय आता, पण खूप छान रिझल्ट येतो त्याचा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. अर्निंग स्टार्ट झाली हे महत्वाचं आहे. हा, रनिंग स्टार्ट झाली माझी. ओके, थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. खूप पुढे जा, अशीच प्रगती करा आणि आपल्यामुळे चांगल्यात चांगलं काम कसं करता येईल तर हा नक्कीच याचा
जो काही फायदा आहे तो इतरांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू सो मच. ओके, पक्का. थँक्यू मॅम. हंकारे सर. आतापर्यंत आपण सर्वांना आत्मनमस्ते. आतापर्यंत आपण आपल्या शरीराची काळजी कधीच घेत नव्हतो. कोणतंही काम करायचं असेल तर धावत पळत माणसाने काम करायचं. कोणी कुठलंही काम सांगितलं तर ते धावत पळत काम करायचं. आणि जरी आपल्याला कुठलं काम करायचं असेल ते सुद्धा आपण न सांगता आपण कोणी सांगितलं तरी आपण ते काम करतच होतो. बरोबर. म्हणजे आपल्या शरीराची आपण मला एवढं दमायला होतंय किंवा माझा पाय दुखतो याकडे आपण त्यावेळेला लक्ष आपण देत नव्हतो. आपण ज्या वेळेला जेवत असताना सुद्धा कधी कधी बाय चान्स आपले दात दुखतात त्यावेळेला आपल्याला आपल्या दाताची किंमत समजते. ज्यावेळेला पोटात आपलं अन्न जात नाही त्यावेळेला आपले दात किती मजबूत आहेत. आपण त्यांना काय लोक दाताची नीट काळजीच घेत नाहीत. त्यांना ते आत्ताच समजेल की आपण प्रत्येक अवयवाची काळजी घेतली पाहिजे. आणि आपण जे डोळ्यांनी पाहतो ते सुद्धा आपण नेहमी चांगलंच पाहिलं पाहिजे. वाईट असेल त्याकडे दुर्लक्ष केलंच पाहिजे निश्चित माणसाने. बरोबर आहे आणि सर. जेवढं आपल्या शरीराला चांगलं आहे, आपल्या मनाला चांगलं आहे, आपल्या हृदयाला चांगलं आहे तेवढंच आपण फक्त आपल्या मनाला आपल्या शरीरामध्ये आकर्षित केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. आणि त्यातच त्याने समाधान मानलं पाहिजे, आनंद मानलं पाहिजे. आणि जसं आपण आपल्यावर प्रेम करतो, आपल्यावर प्रेम करायला शरीर आपण शिकलंच पाहिजे. तसंच आपल्या कुटुंबातील आपल्या प्रेमाच्या माणसाशी नात्यातल्या माणसाशी सुद्धा आपण प्रेमानंच वागलं पाहिजे. त्यावेळेला आपण आपल्या शरीरावर अधिक प्रेम करू शकतो, तेही आपल्यावर प्रेम करू शकतात. हे यातून सगळं. खूप छान, खूप सुंदर तुम्ही सांगितलंय सर. कसं असतं ना, जोपर्यंत सगळं चांगलं आहे तोपर्यंत त्याची व्हॅल्यू नाही. कधी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, सगळ्यांना सांगते की जे आयसीयू मध्ये ऍडमिट असतात किंवा हॉस्पिटलमध्ये असतात, एखाद्याला पॅरालिसिस झालाय, जेव्हा त्याचे हात आणि पाय निकामी होतात तेव्हा त्यांना त्याच्या हातापायाची किंमत कळते. किंवा आता असे काही आजार आलेत की अक्षरशः त्या नळी वगैरे टाकून पोटात मध्ये अन्न दिलं जातं, इतके भयंकर आजार आलेत. तेव्हा आपल्याला व्हॅल्यू कळते की अरे आपले जे ऑर्गन जे स्वतः निर्मित असतात, जे की आपण भगवंतांनी निर्माण केले, तर त्याची व्हॅल्यू काय असते. कधी एखादी काळी एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, पाय वगैरे फ्रॅक्चर झाला, जेव्हा तो स्वतःच्या पायावरती चालू शकत नाही तेव्हा त्याला व्हॅल्यू कळते आपल्या पायांची. बघा, जसं आपलं शरीर आहे, वेगवेगळ्या पार्टने वेगवेगळ्या अवयवांनी ते बनलंय. जरी आपल्यामध्ये असला, आपण ते आहे म्हणून आपण आहोत. जर त्याच्यातलं एकही गोष्ट नसली तर व्यक्ती परिपूर्ण नसतो. त्याच्यामुळे नेहमीच आपल्या अवयवांना ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे, थँक्यू बोललं पाहिजे. तुम्ही प्रेम करून बघा तुमच्या शरीरावरती, त्याला पण चांगलं वाटेल आणि नक्कीच तो तुम्हाला आतून ऊर्जा निर्माण करेल. आता इथून पुढे दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला आभार मानायचंच आहे. धरतीला तर आपण मानतोच, आपण ऑलरेडी रेकी साधक आहोत, पण स्वतःच्या अवयवांना देखील इथून पुढे आपण थँक्यू बोलायचं आहे की आज प्रत्येक गोष्ट तुमच्यामुळे मी करू शकत आहे. जर तुमचे इमॅजिन करा, हात नसते तर कसं जेवण केलं असतं, डोळे नसते तर कसं बघितलं असतं. एखादी अंधशाळेमध्ये तुम्ही कधी जाऊन बघा कशी त्या मुलांची अवस्था असते, किंवा जे मूकबधीर असतात, बोलू शकत नाही, त्यांची काय अवस्था असते. कधीतरी खरंच एखाद्या हॉस्पिटलमध्ये कोणी बघायला म्हणून जातो ते नाही, बट जस्ट फेरफटका मारायचा म्हणून जाऊन बघा, तेव्हा कळते की आपल्या निरोगी शरीराची व्हॅल्यू काय असते. ओके, सो सुजाता जाधव मॅडम, कसा होता तुमचा आजचा अनुभव? छान होता, खूप रिलॅक्स हलकं वाटत आहे. आणि माझं हार्ट म्हणजे एवढं धडधडत होतं खूपच. आणि ते चेहऱ्यावर असे हे येत होते, असं वाटत होतं काही व्हायब्रेशन, हा, आहे असं सेन्सेशन जाणवत असेल. वाटायचं. Vibration. हा, असं मी असं तुम्ही तर फार पाहिलं पण डोलत होतं होतात, करून. खूप डोलत होतात तुम्ही. माझं हे चला, हात चक्र की नाही असं खूप असं हे होत होतं, त्यामुळे मी एकदम हातही असा ठेवला होता. पुढच्या काही दिवसांमध्ये तुमचे आपल्या सगळ्यांचे चक्र पण ऍक्टिव्हेट करून टाकू आपण. आजची व्हॅल्यू फक्त आपल्या शरीरासाठी होती. हो, खूप मला खूप रिलॅक्स वाटलं. हम्म.
चला छान. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. युट्यूबला देणार का आमच्याकडे पाठवून देणार? काय? हे आजचं मेडिटेशन म्हणलं हो आम्हाला हो हो. पाठवणार. रेकॉर्डिंग मिळून जाईल सर युट्यूबला. थँक्यू. अधूनमधून करत आहे. खरंच शरीराची व्हॅल्यू करणं काळाची गरज आहे. आजकाल जे काही आजार बघतोय आपण, खरंच भीती वाटते या सगळ्या गोष्टींची आणि तेव्हा कळतं आपल्या शरीराची व्हॅल्यू. सो प्रिया मॅम, कसा होता तुमचा आजचा अनुभव? अनम्यूट करा. पहिल्यांदा थँक्यू सो मच मॅम. आणि खरं सांगायचं म्हटलं तर कधीच आपण विचार केला नाही ना आपण डोळ्याचा किती व्हॅल्यू आहे, की आपण कान आहेत म्हणून आम्हाला ऐकायला येतं. जेव्हा जेव्हा ते सांगत होतं तेव्हा अक्षरशः ते हृदयाला असं टोचून लागत होतं, की अरे एवढं सगळं तुला शरीर करते पण तू तर कधी त्याची व्हॅल्यूच नाही केली. सो इट वॉज मतलब एक एक साइडने एक लर्निंग लेसन झाल्यासारखा झाला. आणि ते फार मस्त वाटलं. म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही सांगत होत्या तेव्हा मी नुसतं डोकं हलवत होती, की बाबा प्रत्येक गोष्टीचा जोपर्यंत आपण कुठे त्रास होत नाही, कुठलं जसं ते सरांनी सांगितलं, की दात दुखले, की तेव्हाच आम्हाला कळतं, की अन्न पोटात जात नाही. तसं प्रत्येक अवयवाचा जेव्हा त्रास होतो तेव्हा कळतं, अरे बापरे! हे शरीर हे तर ऑर्गन बरोबर आहे तरच आपण आहोत, नाहीतर आपल्याला किती त्रास काढावा लागतो. नाहीतर डॉक्टरकडे पैसे खर्च करा, हे करा. तर डेली तर त्यांना आपण थँक्यू सॉरी मला वाटलं होप पूर्ण प्रेयर सुद्धा म्हटली तर आमचं पूर्ण आरोग्य आणि सगळे अवयव चांगले राहणार असे तरी मला वाटलं. पण आज तुम्ही त्याची जाणीव करून दिली जे एवढे वर्ष कधीच त्याची व्हॅल्यू आम्हाला माहित नव्हती. सो थँक्यू अगेन सो मच मॅम. थँक्यू सो मच. राजश्री गुजर मॅम, कसा होता तुमचा आजचा अनुभव? आत्मा नमस्ते. नमस्ते. खूप छान वाटलं. म्हणजे मला व्हायब्रेशन असं जाणवलं आणि तशी म्हणजे माझं डोळ्यांचं पण जरा खूप प्रॉब्लेम आहे. पण आता मी ठरवलं खूप डोळ्यांची काळजी वगैरे घेणार आणि तसं म्हणजे मला जाणवतं की म्हणजे चांगलं नीट राहावं असं जरा स्वतःची काळजी घ्यावी आणि परत दुसऱ्यांना पण म्हणजे काळजी घ्यावी दुसऱ्यांची पण असं. चला छान. अगोदर तर आपल्या शरीराला थँक्यू बोलायला सुरुवात करा. प्रत्येक अवयवावरती असं बघा, त्या हाताकडे असं बघा आणि थँक्यू बोला त्याला. लिटरली तुमचं पेन सुद्धा काही दिवसांनी कमी होईल जेव्हा तुम्ही ज्या फिलिंग तुमच्या अवयवाला स्वतः देणार. कारण की बोलणारं तुमचं अंतर्मन असतं, तुमचा आत्मा असतो. जेव्हा तुमचा आत्मा तुमच्या शरीरासोबत संवाद साधेल त्यावेळेस ती ऊर्जा वेगळी असणार आणि सगळं काही अगदी सुरळीत चालणार. म्हणजे तुमच्या शरीराची साथ तुमच्या ऊर्जेला मिळणार, तुमच्या प्राणशक्तीला मिळणार. ओके. आत्मा ही एक वेगळी गोष्ट आहे आणि शरीर ही एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे जोपर्यंत आत्मा शरीरात असतो तेव्हा तोपर्यंत शरीर हे व्यक्ती किंवा मानव म्हणून असतं. आत्मा निघून गेल्यानंतर काय होतं? डेड बॉडी बनतं. सो आत्म्याची तर व्हॅल्यू आहेच, पण शरीर निरोगी असणं पण चांगलंय. तुमचा आत्मा तुमच्या शरीरामध्ये आहे आणि तुम्ही बेडवरती आहात. तुम्ही स्वतः चालू फिरू शकत नाहीयेत, स्वतःच्या अन्न खाऊ शकत नाहीयेत. मग त्या शरीराला व्हॅल्यू नाही. किंवा तुम्ही करोडपती आहात, भरपूर पैसा नोकर चाकर तुमच्याकडे आहेत, पण तुमच्या शरीराने जेव्हा साथ सोडली तेव्हा तो पैसा पण उपयोगाला नाही येत. बरोबर की नाही? त्याच्यामुळे आपल्याकडे तर इतकी पॉवर आहे की आपल्या प्रत्येक अवयवाला आपण हील करू शकतो. खूप सारे सिम्बॉल्स मॉडलिटीज आहेत, रेकीद्वारे, एंजलद्वारे, क्रिस्टलद्वारे. काय आपण शरीरासाठीच करतो ना आफ्टर ऑल, की शरीर महत्वाचं आहे, त्याला ऊर्जा देणं किंवा त्याला प्रेम करणं महत्वाचं आहे. पण आजचं जे प्रेम व्यक्त करणं होतं ते जरा डिफरंट टाईपचं होतं आणि सोपं आहे हे. अगदी तुम्ही तुमचं पण करू शकता. जसं की तुम्हाला वेळ आहे रात्री झोपायच्या अगोदर पण तुम्ही ह्या टेक्निक जर केल्या, जस्ट से थँक्यू, की तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू. तुमच्या डोळ्यांना सांगा की आज जे पण काही चांगल्या गोष्टी तू माझ्यासाठी बघितल्या त्याबद्दल थँक्यू. पायांना सांगायचं की तू जिथे कुठे आज मला घेऊन गेला त्याबद्दल तुझी आभारी आहे. हातांना सांगा की तुझ्याद्वारे जे पण काही मी काम केलं करू शकली त्यासाठी मी तुझी आभारी आहे. हृदयाला सांगा
थँक्यू बाबा. बरं झालं जर तुमचं हृदयाने म्हटलं चला आज मी सुट्टी घेतो, 1 तासाची सुट्टी घेतो, 1 तास बंद पडतो, काय होईल? 1 तास हृदय बंद पडलं तर काय होईल? आपला टाइम ठरवला जाईल, लोकांचे फोन केले जातील, भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले जातील, हो की नाही? म्हणून कधीही न सुट्टी घेणारे अवयव म्हणजे आपलं शरीर. सो नक्कीच काळजी घ्या त्या सगळ्या गोष्टींची. थँक्यू सो मच. अजून कोणाला आपला एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर करू शकतात. श्यामा गुजर मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. तुम्ही घेतलं ते मी आधीपासून करत होते पण मध्ये सुटलं होतं. मी म्हणजे श्री श्री रविशंकरांचे शिष्य, त्यांच्याकडे ते मी करत होते पण मध्ये पूर्ण सुटलं होतं. आता नक्कीच परत चालू करणार आणि पूर्ण नक्कीच सुरू करा. व्हायब्रेशन येत होते. सकाळी फक्त सेल्फ लव्ह करतो आपण रेकी मधल्या, पण बाकी सगळं राहिलं होतं ते आता नक्की चालू करणार. चला नक्कीच करूयात आपण सर्व चालू. आणि अजून म्हणजे संपत असताना पूर्ण डोळ्यासमोर असा पिंक कलर आली होता. बरेचसे डोळे पण पाणावले असतील, कारण की कधी न व्यक्त केलेली भावना आज आली होती. सो ते पण झालं असेल बऱ्याच जणांसोबत, की जेव्हा मी फर्स्ट टाइम ट्राय केलं तेव्हा अक्षरशः माझे डोळे पाणावले होते. जी व्हॅल्यू कधी मी माझ्या शरीराची केली नव्हती, तर अक्षरशः माझे प्रत्येक बॉडी पार्ट माझ्याशी बोलू लागला होता. त्याच्यामुळे आपोआप डोळ्यात पाणी येणं हे कॉमन गोष्ट आहे. ठीक आहे. सुगंधा लाड मॅडम, तुम्हाला काही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे? धन्यवाद मॅडम. ऍक्च्युली हा विषयच खूप छान आहे, कारण की आपण शक्यतो हा विचारच करत नाही की जे हा इन जनरल तेही कधीही अवेलेबल आहे, जे आपल्या शरीरातले प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक अवयव जे आपल्याला कधीही एनी टाइम अवेलेबल आहे, म्हणजे एनी टाइम अवेलेबल असतं ते त्याचं किंमत लवकर कळत नाही. नसते. हा. त्यामुळे आणि मुळात फ्री किंमत मध्ये मिळालंय ना आपल्याला. एक्झॅक्टली जोपर्यंत त्यांना काही दुखत नाही, जसं हंकारे काकांनी सांगितलं की जोपर्यंत त्यांना काही दुखत नाही आणि ते जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे कळत नाही. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे, पण इझिली अवेलेबल आहे, त्यामुळे त्याची किंमत कळत नव्हती. ती तुम्ही जाणीव करून दिलीत की आपल्याला वेळोवेळी त्याचं ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे, त्याला प्रत्येक वेळेस त्याची आठवण केली गेली पाहिजे की आपण त्याचा वापर केलेला आहे आणि त्यांच्यामुळे आपण एक अख्खं शरीर उभं आहे. त्या प्रत्येक एका एका सेलसाठी, एका एका पेशीसाठी आणि प्रत्येक अवयवासाठी थँक्यू हे नेहमीच असायला माहिती. त्यामुळे हा अनुभव चांगला आहे. मला असं वाटतं की मी पुढे नक्कीच हा चालू ठेवेन आणि सगळ्यांनी करायला हवे, कारण की खूप छान आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला लास्ट कल्पना मॅडम. मी आज हे मेडिटेशन मिस केलं मॅम, कारण मी बाहेर गेली होती, आता नुकतीच आली आणि मी लिंक चालू केली तर ते संपलं होतं. पण मला एक विचारायचं होतं, मला ना खूप दिवसांपासून गुडघ्याचा त्रास होता, तो काही कायमचा बसत नव्हता. हिलिंग पण करत होती, पण लावलेली आहे. तर आज मी दवाखान्यात गेली होती, तर त्यांनी मला एक्सरे काढायला सांगितला. एक्सरे काढायला सांगितलं तर एक्सरे मध्ये ना माझ्या पूर्ण पाठीच्या मणक्याची झीज झालेली आहे. अच्छा, पाठीच्या मणक्याची. हा, पाठीच्या मणक्याची खूप झीज झाली आहे म्हणाले डॉक्टर. तर आता म्हणजे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल म्हणे, म्हणजे खूप सांभाळून वागावं लागेल, म्हणजे सगळं सांभाळून करावं लागेल म्हणाले. तर त्याच्यासाठी आता मी म्हणजे हिलिंग ग्रीड वगैरे लावली आहे मी माझी. तर म्हणजे हिलिंग आता कसं करावं? तुमचे जे आपले सांध्याचे पॉइंट ना आपल्या हातांमध्ये असतात बघा, इथे प्रेस करत जायचं. आपल्या अच्छा. हातांमध्ये आपल्या प्रत्येक सुजोग पॉइंटाला बोलतात की ते पॉइंट प्रेस करत जायचे तुम्ही. इथे म्हणजे हलकासा मसाज बोटांचे त्यांना करायचा आहे. मग आपले जे पेर. बोट असतात ना, हे बोटाचे जिथे जिथे जॉईंट आहे तिथे तेलाने मसाज करा तुम्ही. अच्छा अच्छा, रोज दोन्ही हातांना? दोघं हाताचे करायचे. बरं. हा, पूर्ण असं हळूवार मसाज करायचे आणि बोलत जायचं की तुम्ही पूर्णपणे हील होताय आणि तुमचे जे झीज झाली त्यावरती लक्ष नाही केंद्रित करायचं, ते कसं चांगलं होणार आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. बरं, ओके, ठीक आहे. हा ठीक आहे. बाकी पर्सनली सांगते मी तुम्हाला काय करायचं अजून. बरं, ठीक आहे. मॅडम काल पण करू का नव्हतात ना मॅडम? तुम्ही? काल पण नाही, नव्हतात ना? काल पण मी दवाखान्यातच गेली होती. आज फिजिओथेरपीला गेली होती. फिजिओथेरपी सांगितली मला डॉक्टरने. ओके, हा, आता आली करूया. ते मी. पण प्रयत्न करा. आपण पण एका विषयाने काय होतं हिलिंगच्या माध्यमातून ते पण करू. एंजल ग्रुपमध्ये रिक्वेस्ट टाकून द्या.
कारण की आपल्या ठीक आहे. एंजल ग्रुपचे रिझल्ट खूप छान आहेत हिलिंगचे. ओके, थँक्यू. हा हा बोला सुजाता मॅडम. ऍक्च्युली मॅम माझं नाही का फुफ्फुस आहे ना 10% काम करे, पण जेव्हापासून मी रेकी हिलिंग मध्ये आली, क्रिस्टल हिलिंग मध्ये, मेडिटेशन मध्ये आली, तेव्हापासून मला म्हणजे खूप कमी झालं माझं दवाखाना. नाही तर मग मला मंथली जावं लागायचं. पण मी हिलिंग क्षेत्रात जेव्हापासून आली ना, माझे छान मी फुफ्फुसचं काम करायला लागले. त्यासाठी खूप मला खूप धन्यवाद. कुठला त्रास अस्थमा होता आय थिंक ना? हा ब्रॉन्कायटिस असताना होता. हम्म. तर मग ऍक्च्युली मला म्हणजे एवढा वाढला होता की मला मंथली जावं लागायचं ट्रीटमेंटसाठी हम्म, हम्म. हे करायला. तर मग मी रेकीत आलीच होती. नंतर हे हिलिंग मध्ये जसं करायला लागले की नाही, त्यामुळे माझं खूप छान फरक वाटत आहे. आणि हेही कमी झाला. हा 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 सेल्फ आणि हिलिंग या किंवा 10 24 पॉईंट हिलिंग पण केलं ना आपण स्वतःच, तरी त्याने पण आपले सहसा प्रॉब्लेम नाही वाढत जास्त. हा तर ते खूप कमी झालं. म्हणजे 1.5 वर्ष म्हणजे मी आता गेलीच नाहीये डॉक्टरांकडे. हम्म. नाही तर मला 6 अच्छा. महिन्याची बोलत होती, त्या 6 महिन्यातून तरी या म्हणायचे असं ते होतं. रेकीचे रिझल्ट खूप छान असतात. रेकीमुळे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यामुळे ब्रह्मांडाचे आणि तुमचे पण खूप खूप आभार. मी रेकीचेही खूप खूप आभार आहे. थँक्यू. ब्रह्मांडाचे पण खूप खूप, रेकीचे पण, क्रिस्टल हिलिंग सगळं सगळं खूप खूप थँक्यू. ब्रह्मांडाची आणि प्रत्येक ज्यांनी ऊर्जा मला ही खूप इतके सकारात्मक असते. कुठल्याही माध्यमातून बघा तुम्ही, रेकी, एंजल, क्रिस्टल किंवा अफर्मेशन किंवा मेडिटेशन करा किंवा जस्ट तुम्ही थँक्यू जरी बोललात, अगदी साध्यातल्या साधा तुमचा भाव जरी असलात, पण तुमचे शब्द सकारात्मक असले तर नक्कीच त्याचा रिझल्ट खूप चांगला असतो, की मिळतं. म्हणजे काही ना काही केलं तर मिळतंच. आता नीता पालन मॅडम जे आहेत, त्यांनी इतकं खूप स्ट्रगल मधनं त्या आल्यात आणि जे काही त्यांनी स्टार्ट केले, खरंच त्यांची खूप छान सुरुवात झाली. त्यांनी लगेच कोर्स रेमेडीचा कोर्स केल्यानंतर त्यांनी नेक्स्ट डे पासून अर्निंग त्यांचं स्टार्ट झालं आणि तेवढी मेहनत त्यांनी केली. आपलं जे पण काही नॉलेज आपण घेतो त्याचा परिपूर्ण वापर करा. इतरांनाही मदत करा, कारण की गरज आहे आजकाल या सगळ्या गोष्टीची. ठीक आहे, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान शिकवलं मॅडम. थँक्यू. तुमची पण मेहनत आणि तेवढीच होती मॅडम. हेल्प पण तुम्ही खूप केली आहे मला. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. मॅडम मॅडम तुम्ही आज खूप सुंदर दिसत आणि खूप गोड दिसत आहात. खूपच थँक्यू. सुंदर दिसत आहे. थँक्यू. खूप छान वाटत आहे. तुमच्याकडे बघून खूप छान वाटत आहे आज. ओरा पण इतका सुंदर आहे ना की खूप. मॅडम मी की नाही फार्मासिस्ट म्हणून आहे. त्यामुळे अजबले ताईंना सांगू का एक, ते हे असते सांगा की ना, नाही एक आपलं मिनिट. एक मिनिट जरा. हा शेवग्याच्या शेंगांचा पालाचा. मी बोलू? हा सर, कसा होता तुमचा आजचा अनुभव? नाही, आजचा अनुभव माझा चांगला होता, कारण मी कधीच माझ्या शरीरावर प्रयोग तुम्ही केला नाही. तुम्ही बोला सर. श्यामा मॅम, तुमचा माईक बंद ठेवा. म्हणजे काय होणार ना, एका घरात 2 मोबाईल असला की मग ते आवाज असा होतो. आता तुम्ही माईक ऑन करा चंद्रकांत सर. खरंच चांगलं वाटलं. हा हेलो. हिंदी. हा बोला सर. मराठीमध्ये कम्फर्टेबल नसेल तर हिंदी बोला, चालेल. मेरे को बहुत अच्छा लगा, और एक थैंक्स बोलने के बाद अपने को जो एनर्जी मिलती है, इतना पावरफुल एनर्जी मिलती है, उसको पूछा, उसको कुछ हम कैलकुलेशन पे नहीं कर सकते, इतना अच्छा लग रहा था. यस सर. तो अभी थैंक हमारा यू नेक्स्ट वेरी मच. मेडिटेशन करना चाहोगे आप? मराठी में कोई दिक्कत तो नहीं आती? हाँ, मराठी समझ लो, बोलने में तकलीफ हो रही है उतना. ओके बहुत ओके, दिन कोई गैप हो बात गया नहीं. है. हाँ. आप अहमदाबाद रहते हैं ना? बेंगलोर में. बैंगलोर में, ओके. अच्छा, ठीक है सर. थैंक यू सो मच. अभी नेक्स्ट थैंक यू. मेडिटेशन हुआ तो जरूर ज्वाइन करना. नीता मैम आपको लिंक दे देंगे. ओके, थैंक यू सो मच. थैंक यू वेरी मच. गुजर सर, तुम्ही बोला आता. तब्येत कशी आहे मला तुमची? म्हणजे तब्येत आहे आता बरी आहे. ओके. मी हा, आजपर्यंत माझ्या शरीरावर कधीच प्रेम केलं नव्हतं, पण आज मला वाटलं की करावं. बरोबर. नक्कीच सर. दुसऱ्यांसाठी केलं, हम्म. पण स्वतःसाठी कधीच केलं नाही.
खरं खरं आहे तुमचे लाईफ जी आहे मला मी बघितली थोडक्यात ती खूप स्ट्रगल आहे तुमच्या लाईफमध्ये खूप काही केलंय पण आता इथून पुढचा जो वेळ आहे तो आपल्या शरीरासाठी आणि आपल्या आत्म्यासाठी काय आपल्याला करता येईल तर नक्कीच तुम्ही तुमची काळजी घ्या श्यामा मॅडम त्यांची त्यांची काळजी घेतील आता बरोबर ना श्यामा मॅडम आज मी त्यांना जबरदस्ती केली आहे. म्हटलं नाही बसा म्हणजे बसा. हा 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 बघा म्हटलं काय वाटतं बघा म्हटलं. थोडा हे वेळ आता 5 मिनिटं बसा. ओके हे बघा सर मला असं समजा मी तुमची मुलगीच आहे आणि बसायचं श्यामा मॅम सांगताय म्हणून नाही बसायचं की तुमची मुलगी बोलवते म्हणून बसायचं आणि स्वतःसाठी हील तुम्ही आता बघा खूप रिकव्हरी तुमच्या हेल्थमध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची एनर्जी पण खूप चांगली जसं जसं मी बघतेय किंवा काय गोष्टी तर खूप चेंजेस आहेत तुम्हाला पण जाणवत आहेत की नाही जेव्हा तुमचं हो क्रिस्टलने पण हिलिंग केलं तेव्हा पण तुम्ही खूप छान झाला होतात बघा हो हा तर तुम्ही ना मला काय करा मला मेसेज करा मॅमचं काय ऐकायचं नाही मी सांगते तुम्हाला मी तुम्हाला लिंक देत जाणार ग्रुपमध्ये ऍड करून देते है ना मॅम जास्त तुम्हाला हे करता ना हा ठीक आहे चालेल चला मॅडम मला श्यामाताई सरांचा नंबर देऊन टाका मला मी त्यांना कॉन्टॅक्ट करत जाईल काय असेल नसेल ते माझ्या माध्यमातून मी त्यांना चालेल. सांगत जाणार हा ते ठीक आता आहे त्यांच्या चालेल. मी मुलीचं देते. चांगलं ऐकणार हो. ठीक आहे चला थँक्यू सो मच थँक्यू मॅडम आभारी आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते हे मेडिटेशन युट्यूबला असणार आहे का? हो नाही ठीक टाकायचं आहे. का करेल नक्की करेल. हा कसं असतं ना तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस तुमची लिंक हरवते कुठे काय होते कुठे काय त्याच्यामुळे फ्रीचे मेडिटेशनच्या ज्या लिंक आहेत ना त्या आपण टाकत जाऊ युट्यूबला म्हणजे तुमच्याकडे ते कायमस्वरूपी असणार चला अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे माया मॅडम तुमच्या जॉबचं काम झालं का माईक एक मिनिट पहिले तर तुमचा अनुभव सांगा कसं वाटलं आज आजचा अनुभव छान वाटला कारण की ज्यांना हे अवयव नाहीये त्यांचा विचार आला की आपल्याकडे सगळं असूनही आपण त्यांना कधीच थँक्यू म्हटलं नाही ज्यांच्याकडे नाहीये त्यांना त्यांची किंमत आहे की खरंच जर नसला एखादा अवयव तर किती त्रास होतो ते आता आज त्याची जाणीव झाली चला आणि छान जॉबचं थँक्यू हे की मला लगेच मिळाला जॉब म्हणजे पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये माझा डेमो पण छान झाला माझा इंटरव्ह्यू पण खूप छान छान झाला पण तिथला जो टायमिंग आहे तो मला मॅच नाही होत आहे म्हणजे मला थोडं हे होतंय म्हणून मग परत दुसरीकडे पण ट्राय करत आहे आता परत बघूयात आपण एंजल पहिलं अफर्मेशन आहेत ना बोलत राहा तुम्ही त्या आणि परत एकदा हा हिलिंगसाठी रिक्वेस्ट टाकून द्या चालेल माझ्या पहिल्या इंटरव्ह्यू तुम्ही मध्ये झालं सिलेक्शन झालं माझा डेमो पण खूप छान झाला होता तुम्ही तिथे नीड अशी टाका की मला हव्या असणाऱ्या टायमिंग मध्ये किंवा हव्या असणाऱ्या सोयीमध्ये मला जॉब मिळावा यासाठी हिलिंग द्या म्हणजे अशी रिक्वेस्ट टाका तुम्ही म्हणजे अफर्मेशन तशा बोलल्या जातात हा आता तुम्हाला जॉब मिळावा यासाठी हिलिंग केली ना तो मिळाला हा पण तो हा कसा मिळाला पाहिजे हे तुम्ही टाकलं नव्हतं ना आणि खूप छान म्हणजे झाला माझा डेमो इंटरव्ह्यू पण खूप छान म्हणजे खूप असं कॉन्फिडेंटली दिला हा नाहीतर अफर्मेशन नाही आल्या तर हे श्यामा मॅडमांना कॉन्टॅक्ट करायच्या हा ठीक मॅडम आहे ते ऑपरेशन होतं ते झालं त्यांचं नाही. कालचं तुम्ही ना टाकलेलं. त्यांचं हा हा ते कालचं आपले कालचं. हा एंजलच्या याला ते ज्ञानेश्वर म्हणून सर होते बघा ज्ञानेश्वर का ज्ञानदेव म्हणून ज्ञानेश्वर आहे ती त्यांचे ज्ञानेश्वर. फ्रेंडची वाईफ होती ती विचारलं नाही मी त्यांना विचारावं लागेल कसं झालं खूप घाबरलेली होती बिचारी म्हटलं काळजी नका करूयात आपण काहीतरी आणि आपल्या एंजलच्या खूप खासियत असते की अक्षरशः ते खूप मदत करतात एक मिनिट सो थँक्यू सो मच आजच्या पॉवरफुल मेडिटेशन मध्ये तुम्ही सगळ्यांनी जो सहभाग घेतला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी अगदी मनापासून आभारी आहे थँक्यू 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 सो मच भेटूया पुन्हा असंच पॉवरफुल मेडिटेशन सोबत थँक्यू सो मच आत्मा नमस्ते सगळ्यांना आत्मा नमस्ते 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 मॅडम